किरण हे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना एक उत्साहवर्धक आणि उत्कंठा जी लागलेली आहे या स्पर्धेची त्याच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसासाठी ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळतोय। बिग फाइट बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात दोन संघांमध्ये द्वारकामाई चिखलपाडा प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू विरल नायर अँड आशुतोष व्यवहारे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पहिला चेंडू ऑल द बेस्ट। पहिला चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे। आकाश मांगेला यांच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय। 6 धावा गुड शॉट। एक चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा। क्वचित आणि कदाचित असे फलंदाज असतात की पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याचा प्रयत्न करतात, हे आपण सातत्याने पाहिलंय। जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागने मात्र T20चं वन डे क्रिकेटचं रूपच बदलून टाकलं। ज्या वेळेला तो फलंदाजी करायचा त्यावेळेला मात्र तुफानी फलंदाजी व्हायची। यावेळेला फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला। आकाशच्या या चेंडूवर पुन्हा एकदा दमदार फटका पाहायला मिळतोय आणि पंच इशारा करतायत विचारपूस करून। या सिटीचं 6 रन 6 धावा गुड शॉट। आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराज्याची। आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराज्याची। जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची। जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची। तोरण बांधिले स्वराज्याचे या थँक्यू काय साईराज जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिसंट बॅटिंग। दोन चेंडूवर दोन कणखर फटके पाहायला मिळत आहेत। एनसीसी नारंगी संघ यावेळेला पाहायला मिळतोय। मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो तर एका साईडला द्वारकामाई चिखलपाडा। दोन्ही संघ मात्र यावेळेला एनसीसी नारंगी संघ तुल्यबळ आहे, परंतु द्वारकामाई चिखलपाडा संघ या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये। क्रिकेटच्या मैदानात कोणताही संघ मात्र कमकुवत नसतो, जेव्हा जेव्हा तो सिद्ध करतो ना त्यावेळेला तो महान बनतो। अप्रतिम ऑफ साइडला यावेळेला आपण पाहू शकता एकदम निश्चित स्वरूपात रमेश मांगेला पुढे सरसावतोय। स्लिप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक लेजंड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज एनसीसी नारंगी संघाचे जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात प्रेरणास्थान बनले गेलेत युवकांचे तेच रमेश मांगेला आपण पाहू शकतायत। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 13 रन्स 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आकाश मांगेला पुन्हा एकदा सज्ज होतोय। या वेळेला टप्पा पडल्यानंतर विरल नायर फाईटचा इशारा करत असताना खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। जयेश आणि साईराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये साईराजच्या बॅटमधून दोन कणखर षटकार पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र नॉन स्ट्राइक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला जयेशच्या बॅटमधून काय लाजवाब फटका पाहायला मिळतोय। मॅग्निफिसंट सुपर टायमिंग 6 धावा गुड शॉट स्टँड अँड डिलिव्हर शॉट। धावांची गती 20 रन्स 20 धावा। 4 चेंडूचा खेळ झालाय। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा। ज्या आकाश मांगेलाने काही जबरदस्त गोलंदाजी केली होती त्याच गोलंदाजाला यावेळेला मात्र आपण पाहतोय परिपूर्ण सुपर बॅटिंग करत असताना जयेश आणि साईराजची बॅट तळपले गेले। द्वारकामाई चिखलपाडा हा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। आकाश पुन्हा एकदा थोडासा दबावाखाली आहे। शॉटला एक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय। अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू रमेश मांगेला मात्र या वेळेला थोडेसे मिस होत आहेत आणि तत्पूर्वी चित्याच्या चपळाईने एक धाव अर्जित केली जाते। गुड यावेळेला आपण पाहू शकता थिंकिंग पाहायला मिळाली।
आणि चांगली थिंकिंग ज्या वेळेला मात्र आपण पाहतो तुमची विचारसरणी असेल की जिथे एक धाव तिथे दोन धावा कन्वर्ट करणं, जिथे एक धाव सुद्धा नसेल तिथे मिसफिल्डचा फायदा जरूर नेहमीच मिळत असतो आणि त्यावेळेला मात्र तुम्ही धाव घेणं ही खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. एक एक धाव क्रिकेटमध्ये लाईफ लाईन आहे. हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकता इनफिल्डच्या वरून खेळला गेला, गॅप मध्ये खेळला गेला होता. साईराजचं कौतुक करेन. अप्रतिम एक सेन्सेशनल क्रिकेट यावेळेला दर्शवलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिल्या तर 23 धावा कुठल्या गेल्या. मग यावेळेला आकाश मांगेला 3 षटकार तब्बल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सुपर्ब अप्रतिम. आणि पहिलं षटक या ठिकाणी होत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 23 धावा. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 23 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. दुपट्टा न सरकने देना वरना बूढ़े भी जवानी की दुआ मांगे. सौरभ 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 वेलकम बॅक. धावसंख्या 23 धावा फलकावर पाहायला मिळतात. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा आपण पाहू शकतात. पहिला सामना आपण पाहिला 311 विठ्ठलवाडी वर्सेस कोरे संघाने मात्र अंतिम 4चे दरवाजे ठोठावले गेले आणि पहिला संघ हा ठरला गेला अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय ज्या 2 संघांमध्ये आपण पाहू शकताय. एका साईडला द्वारकामाई चिखलपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे एनसीसी नारंगी संघाबरोबर खेळत असताना. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन अप्रतिम यावेळेला मात्र पाहायला मिळते. धीरजला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं. धीरज पाटील आपण पाहू शकतायत ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करण्यामध्ये अंडर 19 पासून या खेळाडूची सुरुवात जी आतापर्यंत पाहायला मिळते. अपकमिंग यंगस्टर आहे. नवतरुण उभारता सितारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवतरुण उभारता सिताऱ्यांकडे मात्र खूप टॅलेंट असतं हे आपण सातत्याने आपण पाहिलंय. आणि लेजंड खेळाडू असतील तर नो डाऊट अजून त्यांचा एक्सपिरियन्स वाढतो. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न गरज होती का जयेशला. यावेळेला मात्र स्वतःला प्रश्न विचारत असेल आणि जयेश मात्र एक बिग विकेट फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी बाद द्वारकामाई चिखलपाडा संघाला एक मोठा धक्का गॉन. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी गाव सोडून गेला जना. जीव लावून वेड्या परी गाव सोडून गेला जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकतात फलंदाज बाद होताना जयेश एक चांगला लयबद्ध झाला होता. परंतु यावेळेला आपण पाहू शकतात की फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना 23 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि 23 धावा या फलकावर पाहायला मिळतात. द्वारकामाई चिखलपाडा हा संघ आपण पाहू शकतायत 2 हात करत असताना एनसीसी नारंगी या संघासमोर यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या मोमेंटला यावेळेला झेल सुटतोय क्षेत्ररक्षक. यावेळेला आपण पाहतोय अमर मात्र आपण पाहू शकताय साईराज सारख्या एक साईडला आपल्याला पाहायला मिळतो आणि नवीन येणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विशालला मिळतं यावेळेला जीवनदान. पाहायचं या जीवनदानाचं कितपर्यंत संधीचं सोनं करतोय हे पाहण्यासारखं असेल. धीरज पाटीलची सुंदर लेंथ अँड लाईन ऑफ टीमच्या बाहेर वारंवार धारदार गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. धावसंख्या फलकावर 24. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता चेंडू आणि फळीचा. यावेळेला मात्र समन्वय होत नाहीये आणि शेवटच्या मोमेंटला अखेरकार विशाल या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. कृपया करून बाईक मालक आहेत आणि 4 व्हीलर मालक यांना विनंती करेन की कृपया करून आपण मध्ये गाड्या घेऊन यायचे नाहीयेत कारण आता बंद गेट होईल आणि तुम्हाला जर जाण्यासाठी त्रास होईल. आम्ही वारंवार या ठिकाणी गेट खोलणार नाहीये.
गोट्यासाठी 500 रुपये म्हणजे टोटल 1100 रुपये. टाळ्या वाजवा बघूया. टोटल 1100 रुपये गोट्यासाठी. 500 600 प्लस 500. धनसर बाबू मात्र हे अब तो ये ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. दशरथ पाटील यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे आणि त्यासाठी रुपेश पाटील यांनी मात्र एक झलक या ठिकाणी दाखवली गेली होती. तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. फनी कॉमेंटेटर. धावांची गती जर आपण पाहिली तर 24-2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर आयोजन नियोजन. रॉकी ग्रुप चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना जयेंद्र भोईर आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. फुलटॉस चेंडू इंटू द गॅप मध्ये जरूर खेळला गेलाय. पायाचं तिथपर्यंत पोहोचतील का क्षेत्ररक्षक? यस. आणि फेकी पर्यंत मयूर मांगेला त्या ठिकाणी जोरदार फेकी करत असताना शेवटच्या मोमेंटला दिनेश मांगेला चांगली यष्टी रक्षकाची भूमिका निभावत असताना पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर निनाद आम्हाला दर्शवत आहेत 26 धावा. आकाश गावड खूप चांगली माहिती देत असताना सकाळच्या 17 पासून लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 26 धावा. लेफ्ट साइडला अश्विन पाटील राहुल पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 26 धावा 2 गडी बाद. आदरणीय जयेंद्रजी अरुण भोईर टिंबी खोडावे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल आपलं शतशः आभार. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना द्वारकामाई चिखलपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो आपल्याला पाहायला मिळतोय 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. हे काली करिश्मा कपूर टेंबी खोडाव्याच्या मैदानात अवतरलेली काली वडारी रंभा. कृपया करून बाईक मालकांना विनंती करेन की प्लीज आपण ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत मैदानाच्या सभोवताली तर त्या कृपया करून आपण पार्किंग झोन मध्ये बाईक पार्क करा. कारण आता गेट या ठिकाणी पॅक केलं जाईल आणि गेट बंद केलं जाईल. त्यासाठी मी विनंती करतो 4 व्हीलर आणि बाईक मालक यांना खास करून स्पेशली या ठिकाणी हात जोडून विनंती असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ. 26 धावा फलकावर 13ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक हाताळण्यासाठी आभास या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय जबरदस्त प्रहार साईराजच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. वॉड शॉट. 6 धावा. नाईस टायमिंग. थैंक यू डिजो. थैंक यू. वेलकम बैक. जबरदस्त. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टाइमिंग, टी फॉर टेक्निक एंड टी फॉर टैलेंट. व्हाट शॉट. साईराज इज ऑन फायर. सुपर बॅटिंग करत असताना फुलटॉस चेंडू. काय स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. आक्रमकता काय असते. काय जबरदस्त. कदाचित आजच्या दिवसामधील हा शॉट ऑफ द डे असेल का हा प्रश्नचिन्ह असेल. मॅग्निफिसंट टायमिंग. क्लास.
जबरदस्त प्रहार केला गेला होता. इनसाइड आउटचा फटका, विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. सुपर टायमिंग आणि चतुर पाटील यांचं मात्र षटकाराने स्वागत या मुख्य मंचावर. धावांची गती फलकावर 38 धावा, 2 गडी बाद. रॉकी ग्रुप चषक 2022चा काही जबरदस्त हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? कारण साईराज या खेळाडूला मी SP बॉईज वेडीच्या मैदानात पाहिलं होतं. रबर चेंडू मात्र सुरू होतं आणि साईराजची मात्र तळमळ ती पाहायला मिळाली होती. आणि मला त्याने सांगितलं होतं की सर, जर मी चांगला असतो तर नक्कीच आज मी तुम्हाला चिखलपाडा संघामध्ये पाहायला मिळालो असतो. परंतु थोडंसं इंजुरीने मात्र तो त्रस्त होता. परंतु त्याने उभारलं स्वतःला आणि एक सुंदर भरारी घेतली. सुपर अप्रतिम टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहू शकतायत धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत. 39 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू जर आपण पाहिले तर 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 39 धावा या फलकावर, 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा आभासने कमबॅक केलंय. ऑन साईडला फटका चांगला आहे. यावेळेला मात्र चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला आपण पाहू शकता 2 धावा निश्चित स्वरूपात येत आहेत. गुड रनिंग यावेळेला पाहायला मिळाली आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहीर आहे. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 41 धावा 2 गडी बाद, 2.5 चेंडूचा खेळ झालाय. द्वारकामाई चिखलपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. परंतु NCC नारंगी संघ सुद्धा आपण पाहतो मोठी फळी आहे जे फलंदाजीच्या दृष्टिकोनातून पाहिली तर. यावेळेला ऑन साईडला शॉट ऑफ लेन चेंडू होता. सरळ चेंडूला मात्र यावेळेला सुंदररित्या खेळला गेला. 6 धावा भिरकावून दिलं गेलं. धावसंख्या 47 47 धावा. क्या बात आहे. थँक्यू डिझाईन. तीन षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. 8 चेंडूमध्ये 28 धावा. साईराजच्या बॅटमधून, स्वप्नीलच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 10 धावा. आक्रमकता काय असते हे साईराज यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. साईराज भुईर अप्रतिम सुपर बॅटिंग. 8 चेंडूमध्ये 28 धावा. काय आक्रमकता दाखवले, काय विस्फोटक फलंदाजी केले. परंतु शेवटचं षटक मयूर मांगेला स्वतः ऍज अ कॅप्टन, ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. जबरदस्त प्रहार केला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. सुपर बॅटिंग. चौकार येतोय. या चौकाराने मात्र अर्धशतक सांघिक 51 धावा फलकावर पाहायला मिळतात. द्वारकामाई चिखलपाडा या संघाची स्थिती मजबूत पाहायला मिळते. यावेळेला मात्र शफल झाला होता. 5व्या स्टंपला येऊन एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत यावेळेला 2 धावा निश्चित स्वरूपात. सुंदर यावेळेला आपण पाहू शकता दोन फलंदाजांमध्ये तालमेलची कोणत्याही प्रकारची कमी नाहीये. कोऑर्डिनेट व्यवस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतं एकमेकांवरचा विश्वास आणि धावसंख्या 53 धावा. द्वारकामाई चिखलपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते 4थ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू खूपच बाहेर होता. वेगवान. यानंतर होणारा सामना अग्रिसेना शिरगाव वर्सेस स्टार बॉईज जलसार. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा आहे. 4 षटक समाप्तीवर झाल्यानंतर 54 धावा 2 गडी बाद 3.2 चेंडूचा खेळ झाला आहे.
अप्रतिम बॅटचं एज आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं सँडीच्या द्वारे. गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 55 धावा. अप्रतिम विस्फोटक फलंदाज कसा असावा आणि संघाला सावरणारा खेळाडू कसा असावा हे या मात्र साईराज भोईरने दाखवून दिलं गेलंय. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र यावेळेला चिकाटी प्लेअर म्हणून यावेळेला दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये शाबूत कसं राहायचं, सिंगल डबलला कसं कन्वर्ट करायचं, षटकार चौकारांमध्ये कसं तब्दील करायचं. हा चेंडू पाहिला न्यायालय खूपच बाहेर वाईटचा इशारा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 56 धावा. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. 56 धावा फलकावर 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकताय. रॉकी ग्रुप चषक शेवटचा आणि अंतिम दिवस आजचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफ साइडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. रमेश मांगेला याच्या हातामध्ये सुंदररित्या मात्र यावेळेला जजमेंटने झेल टिपला गेला. ब्रिलियंट कॅच बाय रमेश मांगेला. गुड कॅच फलंदाज बाद. चल गो 15 लाख पार दर्याचे गेला. जाऊ चल गो 15 लाख पार दर्याचे गेला. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय. धावांची गती 56 धावा. 56 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर 3 गडी बाद. 56 रन 56 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम चेंडू म्हणता येणार नाहीये. मात्र मयूर मांगेला थोडंसं लेंथ लाईन यावेळेला खराब पाहायला मिळते. आशुतोष व्यवहार यांच्याकडून मात्र वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 57 धावा. थंड गुलाबी हवा वाहताना खूप वेगाने वारे वाहताना आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. परंतु सूर्याची प्रखर किरणे आहेत त्यामुळे आज क्लायमेट एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र यावेळेला आपण पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचते 57 धावा. यावेळेला अप्रतिम ऑन साइडला टक्कन आवाज आलाय परंतु यावेळेला 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 59 आणि साईराजचा विचार केला तर आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 37 धावा. काही जबरदस्त झंझावती खेळी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर बाय साईराज भोईर. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. एनसीसी नारंगी संघासमोर किती धावांचं लक्ष समोर उभारलं जाईल कारण आतापर्यंत 59 वर जाऊन पोहोचला गेलाय द्वारकामाई चिखलपाडा हा संघ. यावेळेला वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मात्र +1 जरूर येतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचते आणि पंच वाईटचा इशारा करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 1+1 2 धावा येतात. 61 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये द्वारकामाई चिखलपाडा हा संघ टॉस जिंकल्यानंतर एनसीसी नारंगी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मात्र मयूर मांगेला पुढे सरसावतोय आणि यावेळेला मात्र कोणती चुकी करत नाहीयेत. गुड कॅच यावेळेला आपण पाहू शकतायत. कॉट अँड बोल्ड कारण अशा प्रकारचं झेल घेणं मात्र कठीण असतं परंतु यावेळेला तेवढेच चांगले एफर्ट घेतले गेले होते. मेहनत चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली मयूर मांगेलाची आणि यावेळेला फलंदाज विंकुश मात्र बाद होताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावा फलकावर लगावल्या द्वारकामाई चिखलपाडा या संघाने आणि 62 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं. टाळ्यांचा गजर येतोय साईराज भोईर या खेळाडूसाठी. वेल प्लेड साईराज. अप्रतिम सुपर बॅटिंग मॅग्निफिसंट ट्रिमेंडस बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली आणि 62 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. या पण अग्रिसेना शिरगाव संघाचा कर्णधार आणि स्टार बॉईज जलसार संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
धन्यवाद विजय. चला तर विनंती करतोय आगरी सेना शिरगाव संघाचा संघनायक त्वरित यायचा आहे. तर आतापर्यंत विचार केला तर साईराज काय जबरदस्त आपण पाहतोय टॉप मोस्ट रन्स बॅटिंग रेकॉर्ड्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 मॅचेस मध्ये 120 धावा बेस्ट जर आपण पाहिलं तर 48 हायेस्ट जर आपण पाहिलं तर 48 बॉल फेस केलेत आणि 37 हायेस्ट आपल्याला पाहायला मिळाला. विनय तांडेल दुसऱ्या रँकिंगवर पाहायला मिळतो 117 धावा अप्रतिम आपण पाहतोय आणि 54 धावा नॉट आउट त्याच्या अर्धशतक साजरं केलं गेलं होतं. साईराजने मात्र विनय तांडेलला ओव्हरटेक केलं गेलं. आणि गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर अंकुश द्वारकामाई चिखलपाडा संघाचा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो 5 मॅचेसमध्ये 12 विकेट सहित पहिल्या रँकिंगवर आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या निनाद पाटील आम्हाला दर्शवत असताना मोस्ट विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या. आणि दुसऱ्या रँकिंगवर जर आपण पाहिलं तर मनोज जो आपण पाहतो या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला अंतिम 8 मध्ये त्यानं मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. विकी आतापर्यंत कोरे संघाचा आहे ज्याने 8 विकेट आतापर्यंत मोस्ट विकेट त्याच्या हातखंडामधून पाहायला मिळतात. टेक्नॉलॉजीचा हेच फायदा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. निनाद थँक्यू व्हेरी मच. स्टार्ट ऑफ द मॅच विजयासाठी 62 धावांचं लक्ष घेऊन उतरले. गौतम पाटील एका साईडला मात्र मॅन इन फॉर्म आहे परंतु मधल्या फळीतील फलंदाज तर एका साईडला मयूर मांगेला आणि आकाश काय जबरदस्त अप्रतिम खेळाडू आपण पाहू शकतायत. एका साईडला आकाश मांगेला मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शेठ माणूस नितेश पाटील मागचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. शीट माणूस स्टँडने सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य विशेष सहकार्य केलं गेलं. थोड्याच वेळात गोट्या अंपायर यांची मात्र एंट्री होईल. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने यावेळेला मात्र चेंडूला ड्राईव्ह खेळला जातो स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव गुड फिल्डिंग धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. ऑन साइडला यावेळेला आपण पाहू शकताय सरळ चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेटला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण अचूक पद्धतीने झालं परंतु आकाशच्या बॅटमधून 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आलेले आमचे सर्व लाडके मायबाप प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून रॉकी ग्रुपच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला आकाशच्या बॅट मधून फटका चांगला आहे का पाहायचा आहे आणि सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय मिडॉनच्या क्षेत्रातून 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे.
या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 9, या धावसंख्येवर 21 चेंडू आणि 53 धावा विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला साईराज भोईर यांच्या जस्ट जवळून चेंडू निघून जातोय. 55 नंबरची जर्सी परिधान करणारा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता स्टार्ट अगदी चांगली झाले. पहिल्या षटकामध्ये अंकुश गोलंदाजी मार्कवर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत हाताळला गेलाय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. जबरदस्त ओव्हर पिच चेंडूला थारा नाही आहे. ही निशाणी आहे, ही ओळख आहे मयूर मांगेला या फलंदाजाची. जबरदस्त प्रहार, 6 धावा. गुड शॉट, व्हॉट अ टायमिंग. सहा धावेनिशी धावसंख्या तब्बल 16 धावा. मयूर मांगेला एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा हे सातत्यपूर्ण या 2 फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतं. अंकुश यावेळेला मात्र मिस टायमिंग झालाय. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. वेळेला मात्र स्लिप होत आहेत. चेंडू सीमारेषा पार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी एंड ऑफ दी ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. पहिल्या षटकामध्ये काही जबरदस्त क्लास फलंदाजी मयूर मांगेला आणि आकाश मांगेला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धुरंधर खेळाडू आणि एनसीसी नारंगी संघ जाऊन पोहोचतोय 20-20. वीस धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटकर आणि मात्र आपण पाहिलं तर संतोषजी भोईर मामा एक चांगलं व्यक्तिमत्व यांचं स्वागत आमच्या मुख्य मंचावर. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. 20 रन्स. पहिलं षटक कंप्लीट झालं. एनसीसी नारंगी हा संघ जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 20 या धावसंख्येवर. मॅग्निफिसंट बॅटिंग. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. आणि एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल ना, तर त्याला मात्र फाउंडेशन चांगलं उभारावं लागतं. फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तेव्हा कुठे मात्र चांगलं फाउंडेशन बांधल्यानंतर, पाया मजबूत केल्यानंतर इमारत चांगली बांधली जाते. तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. गोलंदाजांना चांगली मात्र सुरुवात करावी लागते, ती विकेट घेण्यापासून ते डॉट चेंडू पर्यंत. या गोष्टी खूप मायने राखतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 रन्स. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते. यावेळेला आपण पाहू शकतात 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवर
धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 25. 25 रन्स, 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 25 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 62 धावांचं पाठलाग करताना मयूर मांगेला काही जबरदस्त क्लास फलंदाजी, कारण या खेळाडूकडे लेदर क्रिकेटचा परिपूर्ण अनुभव आहे. शॉट सिलेक्शन अप्रतिम. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे. दाद हाईट फॅक्टर आशुतोष व्यवहारे त्या ठिकाणी दर्शवत असताना यस लेग बाईचा इशारा. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत आपण पाहतो 26 धावा, 15 चेंडू. आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 36 धावांचं लक्ष असेल एनसीसी नारंगी संघासाठी. सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे मात्र अजून सुद्धा 50-50% चान्सेस आहेत. गोलंदाजी करणारा संघ द्वारकामाई चिखलपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 15 नंबरची जर्सी परिधान करणारा या वेळेला मात्र झेली सुटतोय आणि चौकार. या वेळेला केवळ आपण पाहू शकतायत शेवटच्या चेंडूला मात्र आपण पाहू शकतायत चौकार नाहीये. कारण जेव्हा चेंडू मात्र आपण पाहतो की चेंडू आतमध्ये आला आणि नंतर पाय मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली 26 धावा, 1.4 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. 3 धावा ऍड केलेल्या आहेत. 29 धावा या फलकावर. 14 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग. 33 धावांचं लक्ष. 14 चेंडू 33 धावा एनसीसी नारंगी संघाला विजयासाठी. हा चेंडू पायला न्याळला. हा चेंडू मात्र खूपच बाहेर असल्या कारणानं मात्र वाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली त्या ठिकाणी आपण पाहतो डिसिजन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 30 धावा, 30 रन्स, 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 62 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा 32 धावांचं लक्ष असेल. ऑफ साइडला फटका चांगला आहे. इंटू द गॅप मध्ये मात्र यावेळेला चेंडू खेळला गेलाय. एक धाव अर्जित केली जाते. एकच धावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. अॅक्युरेट फेकी केली जाते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 धावा. चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडू मध्ये 31 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. कारण दोन्ही फलंदाजांकडे आतापर्यंत मात्र कॅलिबर ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं की अजून पर्यंत शाबूत आहेत. ही जमेची बाजू. अप्रतिम फटका चांगला आहे. या वेळेला मात्र आपण पाहू शकताय एक्स्ट्रा कव्हरला फार वेगाने चेंडू निघून जातोय. फुटबॉल प्रमाणे चेंडूला मात्र रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू सीमारेषा पार. जणू काही चेंडूवर या वेळेला 4 धावांची मोहर उमटवली. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. धावांची गती फलकावर 35 धावा. लक्षात असू द्या 12 चेंडू आणि 27 धावा विजयासाठी. स्वयंसेवक पाणी घेऊन जातील मैदानाच्या आतमध्ये.
35 रन्स 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. वेलकम विपुलजी पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. निलेशजी गावड यांच्याकडून मात्र मेडिसिन बॉक्स या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले गेले. प्रथम औषधोपचार मात्र या ठिकाणी त्यांनी सौजन्य केलेला आहे, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. वेलकम विपुल पाटील, आपलं हार्दिक स्वागत. ग्रामीण विभागासाठी ज्यांनी मात्र आपण पाहू शकतायत LED या ठिकाणी स्पॉन्सरशिप केली गेले. धावसंख्या 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. विजयासाठी लक्षात असू द्या 12 चेंडू आहेत, 12 चेंडूमध्ये 27 धावा. इथे विकेट फॅक्टर खूप महत्वपूर्ण भूमिका असेल, कारण जयेश हा एक विकेट टेकिंग गोलंदाज. समोरच नितेश पाटील शेठ माणूस स्टँड मध्ये जात असताना पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावर लगेच स्मित हास्य येत असताना पहिला चेंडू हेलिकॉप्टर यावेळेला मात्र आपण पाहतोय जबरदस्त लँड केला गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा, गुड शॉट. दिलदार यारो की महफिल तारो की दिलदार यारो की रॉयल एंट्री पे आला ग्रुप रॉयल एंट्री पे आला रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 41 धावा. आता 11 चेंडू 21 धावा. काय जबरदस्त आक्रमकता दाखवले. आय एम ऑलवेज रेडी. येस, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. हे आव्हान आहे ना, ते मात्र स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. परंतु जयेश विकेट टेकिंग गोलंदाज, या वेळेला हा चेंडू जर दिला तर झोपेतून उठून सुद्धा मात्र खेळाडू या चेंडूवर प्रहार करेल. 6 धावा. खराब लेंथन लाईन. 6 धावा येतात. चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 15 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मयूर मांगेलेच्या बॅट मधून 7 चेंडू मध्ये 24 आणि आकाश मांगेलेच्या बॅट मधून 7 चेंडू मध्ये 21 धावा. काही जबरदस्त प्रहार केले गेले. पूर्णपणे मात्र सामना यावेळेला आपण पाहतोय 10 चेंडू 15 धावा. यावेळेला फुलटॉस चेंडू ऑन साइडला पाहायचंय. हा चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 3 in row. वॉट अ बॅटिंग. मॅक्झिमम 6. तुमच्या सोनीला सोनीला मुंबई दाखवा तुमच्या सोनीला सोनीला मुंबई दाखवा याच्या सोनीला सोनीला मुंबई दाखवा. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 53. या धावसंख्येवर विजयासाठी आता मात्र 9 धावांचं लक्ष असेल. मयूर मांगेला नावाचं वादळ घुंगावलंय. 8 चेंडू मध्ये 30 धावांची झंझावती झुंजार. 4 षटकार ज्यामध्ये मात्र आणि 1 चौकार. सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग. ह्या वेळ हा मात्र चेंज ऑफ पेस केला गेला होता. आता सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. जयेशला मिळते मात्र यावेळेला सफलता. 8 चेंडू आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 53 धावा. आदरणीय महेशजी पाटील अर्थातच राणा या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांच्याच बाजूला अगदी आपण पाहतोय हितेश पाटील यांना आपण पाहू शकतात. रवींद्रजी गावड जो कलाकार आहे, जयेंद्रजी भोईर यांनी आर्थिक सहाय्य या व्यक्तिमत्वाने पाहायला मिळतं. ॲडव्होकेट महेंद्र यावेळेला मिलिंदजी भोईर आपण पाहू शकतात आणि त्यांच्या समवेत अजितजी मात्रे मॅचचा आनंद घेत असताना यावेळेला आपण पाहू शकता. हा चेंडू सुंदर होता. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. NCC नारंगी वर्सेस द्वारकामाई चिखलपाडा अंतिम 4 मध्ये जाण्याची पडझड धडपड अस्तित्वाची लढाई ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं.
कारण म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना, तर यशालाही पर्याय नाही आहे. म्हणून कष्ट हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावेच लागतात. चला, या अग्रिसेना शिरगाव आणि स्टार बॉईज जलसार शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. धावसंख्या मात्र 7 चेंडू 8 धावा. वड मॅच. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गौतम पाटीलचा. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी चेंडूची पाठलाग करेपर्यंत एक धाव निश्चित स्वरूपात. आता 6 चेंडू आणि 7 धावा. मंगेश पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वेलकम जय गावडे, आपलं हार्दिक स्वागत आहे. अग्रिसेना शिरगाव संघाचे कर्णधार. तर आमच्या डाव्या साईडला आदरणीय सन्मान्य दिनकरजी पाटील साहेब मात्र मंद मंद पावलांनी व्यासपीठाकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या व्यासपीठावर संतोष भोईर मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. काही जबरदस्त मेहनत. रॉकी पाटील असतील, तुषार भोईर असतील, सुरेश भोईर, राहुल पाटील, मात्र ही सर्व जी मंडळी पाहायला मिळते रॉकी ग्रुपची. चला, वेळ दौडू नका. नो मीटिंग नो टाइम. चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 7 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. सहा चेंडू 7 धावा हे सामन्याचं समीकरण. एका साईडला पिंकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. खूप चांगल्या प्रकारचा मात्र दर्जेदार खेळ केला कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आणि अंतिम 8चे दरवाजे ठोठावले गेले. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी, जे काल झालं ते विसरून आज नव्याने आपण सुरुवात काय करणार आहोत, याला म्हणतात चांगलं क्रिकेट. आणि क्रिकेट म्हटलं की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो. आदरणीय सन्माननीय मनोहरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जलसार जे सूरज भोईर यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झालेत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज जी ट्रॉफी सूरज भोईर जलसार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर मनोहरजी भोईर साहेब, मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं स्वागत आहे या व्यासपीठावर. विनोदजी पाटील आणि देश गावड, टेंबी खोडावे या व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पुण्याचं काम केलंय, त्याबद्दल रॉकी ग्रुप आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. 6 चेंडू 7 धावा. ऑन साईडला फटका चांगला. यावेळेला मात्र निघून जाईल चेंडू. बँक बॅलन्स कमी आणि याच्यामध्ये जर उधळण केली तर मात्र बँक बॅलन्स काहीच राहणार नाही. गौतम पाटील, आकाश मांगेला यावेळेला 5 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकतात 5 धावांचं लक्ष. एक धाव मात्र खूप महत्वपूर्ण असेल, कारण एक धाव म्हटली की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन, प्राणवायू. आणि त्या एक धावेसाठी आता मात्र खरी अस्तित्वाची लढाई, संघर्ष. कारण आयुष्यात संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो. कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा रिझल्ट पाहतात, निकाल पाहतात. यावेळेला ऑन साईडला खेळ खल्लास. अंतिम 4चे दरवाजे ठोठावले गेलेत. खणखणीत नाणं वाजलं या वेळेला एनसीसी नारंगी संघाचं. कॉंग्रॅच्युलेशन. परंतु तेवढंच गोड कौतुक करेन ते द्वारकामाई चिखलपाडा संघाचं. कारण एक बलाढ्य संघाला या वेळेला कशा पद्धतीने फाईट करावी हे त्यांनी सुद्धा दाखवून दिलं गेलं की आमच्या सुद्धा ती कुवत आहे, आमच्या सुद्धा ती क्षमता आहे. आणि कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हारणाऱ्यांची सुद्धा स्तुती केली जाते. आणि त्यामध्ये गोड कौतुक करेन द्वारकामाई चिखलपाडा संघाचं, अभिनंदन करेन एनसीसी नारंगी संघाचं. संतोषजी पाटील बंधू यांचं षटकाराने मात्र यावेळेला विजयी साजरा करत असताना आपण पाहू शकतायत. वेलकम संतोषजी पाटील बंधू, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला, शेक हँड करण्यासाठी उतरा.